जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धार्थ कथा. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. ये च बुद्धातीता च ये च बुद्धायनागता अच्युतन्ना च बुद्धा अहं वदामि सर्वदा. ये च धम्मायतिता च ये च धम्मायनागता अच्युतन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वदा. ये च संयतिता च ये च संघायनागता अच्युतन्ना च संघा अहं वन्दामि सर्वदा. महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून विद्या प्राप्त करणारा, आपलं अनर्यत्व नष्ट करून आर्य धम्म धारण करून सद्धम्माच्या रसाचं रसास्वाद करणारा भगवंतांचा पूजनीय भिक्खू संघ, सावक संघ या तीनही रत्नांना प्रथम अभिवादन करतो. त्या धम्म परिषदेच्या निमित्तानं उपासक संघ, उपासिका संघ, भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ हे चार या परिषदेचे चार घटक, ज्या घटकांसाठी हे नियोजन या परिषदेच्या धम्ममंचावर विराजमान पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन करून या बुद्ध शासनाचे जे चढाव उतार पाहिलेत, या बुद्ध शासनामध्ये चढाव उतारांमध्ये जाती व्यवस्था नावाचा रोग या देशाला जळला आणि जाती व्यवस्थेचा कर्तन काळ म्हणून, युग पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध. त्या भावी बुद्धांना कोटी कोटी प्रणाम करून वंदन करून या धम्म परिषदेच्या चांगल्या वाईट ज्या उलाढाली घडत राहतात तरी दुर्लभो धम्म श्रवणो या धम्म परिषदेमध्ये धम्म श्रवण करणं खरंच दुर्लभ आहे असं भगवंत म्हणतात. दुर्लभ बुद्धांची धम्मवचनं त्याचा अर्थ देखील सांगणं खूप कठीण काम आहे.
हे साधं सोपं काम नाही आहे. म्हणून दुर्लभ आहे धम्मश्रवण करणं. त्या धम्मश्रवण करण्यासाठी आलेल्या श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, गावातील नागरिक बंधू भगिनींनो, भगवंतांचा सद्धम्म श्रवण करणं ही ऐकणं देखील ऐकता यायला हवं. ते ऐकीव ज्ञानाच्या आधारावर नाही, ते चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर नाही. हे ऐकणं देखील दुर्मिळ असतं. सती संपजन्य न रेंचती, एकही क्षण बेहोशीतला नसला पाहिजे. बघा आपला आपल्यात म्हणत आहे, आपल्यात बोलत आहेत. आता काय कळेल? हे काय आकाशवाणीचं केंद्र आहे, मुख्य बातम्या पुन्हा पुन्हा देतील, तसं काय होणार नाही. तेव्हा आपसात बोलतायत, माईक देऊ काय तुमच्याकडे? दुर्लभ आहे, खरंच दुर्लभ आहे. येच बुद्धा अतीताच, येच बुद्धा अनागता, येच धम्मा अतीताच, येच धम्मा अनागता, येच संघ अतीताच, येच संघ अनागता. अच्युपन्ना जय बुद्धा, जय धम्मा, जय संघा. अहंग वंदामी संपदा. भूतकाळामध्ये जेवढे बुद्ध होऊन गेले, भविष्य काळामध्ये जेवढे बुद्ध होतील, वर्तमानात जे झाले, या सगळ्याच बुद्धांना वंदन करतो. आणि जे जे सम्यक संबुद्ध भूतकाळामध्ये झाले, वर्तमानामध्ये सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं आणि येणाऱ्या भविष्य कालखंडामध्ये बाबासाहेब देखील बुद्धत्व प्राप्त करणार आहेत. बाबासाहेबांनंतरही पुन्हा पुढे बुद्ध होतच राहणार आहेत. जे जे बुद्ध उत्पन्न होतात, बुद्ध सद्धम्माचा अनुसंधान करतात, संघाची निर्मिती करतात. सगळ्याच बुद्धांच्या भूतकाळातल्या, वर्तमानातल्या आणि भविष्य कालखंडातल्या जे जे बुद्ध उत्पन्न झाले ते वैशाख पौर्णिमाला झाले. त्यांचा महाबोधिसत्वाचा जसा सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला, तसे भूतकाळातले जेवढे जेवढे महाबोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करणारे त्यांचाही जन्म वैशाख पौर्णिमेला. बोधी प्राप्ती बोधगयेला झाली. बोधगया ही चाबी आहे या निसर्गाची. सगळेच ताले खुलतात. बुद्धत्व प्राप्त झालं ते वैशाख पौर्णिमेला. सगळ्याच बुद्धांना, एकाच बुद्धांची गोष्ट नाही. जसं सिद्धार्थ गौतमांचं महापरिनिब्बाण झालं कुशीनगरला झालं, तसं भूतकाळातले जेवढे सम्यक संबुद्ध झाले त्यांचंही महापरिनिब्बाण वैशाख पौर्णिमालाच झालं. म्हणजे बुद्धाच्या या जन्माची कथा वैशाख पौर्णिमेला महाबोधिसत्वाचं बाळ म्हणून जन्म होणं, सम्यक संबोधी प्राप्त करणं आणि महापरिनिब्बाण या तीनही घटना सगळ्यात सम्यक संबुद्धांच्या कालखंडातल्या एक समान घटना असतात. सभ्ये बुद्धा समसमा. सगळे बुद्ध याच पौर्णिमेला या तीनही घटना एक समान घडत असतात. एकाच बुद्धांची गोष्ट नाही. बाबासाहेब जेव्हा शेवटच्या जीवनात बोधिसत्वाच्या महाबोधिसत्वाचा जन्म होईल त्यांचं नाव अजित असणार आहे. बोधी प्राप्त करतील बोधगयेलाच आणि महापरिनिब्बाण होईल याच वैशाख पौर्णिमेला. तिथे मात्र आता पिंपळाचं झाड, पुढल्या येणाऱ्या बोधिवृक्षात पिंपळाचं झाड नसेल बोधगयेला. तिथे कालोगात नाहीसं झालं असेल. त्या ठिकाणी नागा बोधिवृक्षाचं झाड आलं असेल. बोधिवृक्ष
आणि त्या बोधी वृक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध उत्पन्न होतील. बुद्ध 32 लक्षण आणि 80 अणुलक्षण त्यांच्या शरीरावर येतील. म्हणून सभे बुद्धा समसमा, सगळे बुद्ध एक समान असतात. बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला महापुरुष असं म्हणतात. जे जे भूतकाळातले जे सम्यक संबुद्ध होऊन गेले, आतापर्यंतची यादी पाहिली तर 28 बुद्ध होऊन गेले. संत तुकोबारायाच्या भाषेत, महाराष्ट्रातला संत तुकोबाराया शिवाजी महाराजांचे गुरु. शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाऊ आणि हे जिजाऊंच्या घराण्यातले लोक जाधव हे शिवाजी राजांचं मामा इकडे बसलेले. लखोजी जाधव शिवाजी राजाचा जन्म कुठे झाला माहिती आहे? शिवाजी राजाचा जन्म झाला बुद्ध लेणीत. बुद्ध लेणीत झालाय. हे इतिहासकारांना नाही समजलं, त्यांची चुकी. शिवाजी महाराजांच्या बाचं नाव शहाजहान होतं ना? शहाजहान होतं. शिवाजीच्या बाचं नाव शहाजहान. शिवाजी राजाच्या आईचं लग्न कुठे झालं काय माहिती पडलं का? अहो, शिवाजी महाराजांच्या आईचं लग्न जिजाऊ आणि शहाजहानचं लग्न झालं कुठे? हे काय म्हणतात, अजिंठ्याच्या लेणीमध्ये लग्न झालं. यांना माहिती आहे, ते पाहायला गेले होते. गोष्ट खरी आहे. शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न अजिंठ्याच्या लेणीमध्ये झालं. कर्नल अलेक्झांडर कनिंघहॅम, कर्नल जनरल अलेक्झांडर कनिंघहॅम याला शिकारीचा मोठा शौक होता. शिकारीसाठी गेला, वाघ गेला पळून, उड्या मारला, कुठे गेला काय माहिती, पण तो बघत गेला आणि त्या बंदूक आपल्या शेजाऱ्याजवळ दिली, सैनिकाजवळ, हे थांब रे म्हणे, आणि त्या सगळ्या लेण्या बघू लागले. कर्नल अलेक्झांडर कनिंघहॅम इंग्रज अधिकारी, त्याचं पुण्य असेल त्याच्यामुळे या अजिंठ्याच्या लेण्यांचा शोध लागला. पहा, म्हणजे आपण किती विसरूनच गेलो होतो. बुद्धांचा या देशात बुद्ध झाले. सम्राट अशोकांनी एवढ्या मोठ्या लेण्या बांधल्या. 2000 लेण्या या देशात आहेत. या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 लेण्या आहेत. 1700च्या वर. याचा अर्थ काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954 देहू रोडच्या मूर्तीची स्थापना करताना ते बोलले होते की या देशात 2000 लेण्या आहेत आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 लेण्या आहेत. याचा अर्थ असा आहे की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. हे सगळे लोक बुद्धाला मानणारे होते. हे सगळं हा ब्राह्मणेतर समाज, कुणबी, तेली, कोळी, मराठी, सगळ्या जाती उपजातीचे लोक, आदिवासी, भटके विमुक्त, अस्पृश्य आणि धर्मांतरित झालेले, ते ख्रिश्चन असू दे की मुस्लिम, हे सगळे प्राचीन काळातले नागवंशीय लोक होते.
आणि प्राचीन काळातले हे नागवंशी लोक भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होते. हे एवढं वैभव कसं निर्माण झालं असेल? पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर, हा विठ्ठल दुसरा तिसरा कुणी नसून भगवान बुद्धच होय, हे मी सिद्ध करून दाखवेन, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते. 10 वर्षापासून आम्ही भीमा कोरेगाव पासून तर पंढरपूर पर्यंत पदयात्रा करत जात आहोत. आताही जुलै महिन्यात 7 तारखेला 8 तारखेला ही पदयात्रा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाकडून पुन्हा पंढरपूर पर्यंत जाईल. कशासाठी? गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. जागृतीचा विस्तव, जागृतीचा हा अग्नी विझू देऊ नका. जागृतीचा अग्नी विझू देऊ नका. हा सारा समाज गुलाम समाज झालेला आहे. 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा विजय स्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि त्यांना इतिहासाचं नवं पर्व सुरू करता आलं. इतिहास जे विसरतात ते इतिहासाची निर्मिती करू शकत नाही. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती यातल्या संघर्षाचा इतिहास या देशाचा इतिहास आहे. आमचा पराभवाचा इतिहास आहे. हे 1 जानेवारी 1927 ला भीमा कोरेगावला विजय स्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतिहासाचं संशोधन करता आलं. बाकी कुठल्याच जगातल्या कुठल्याच व्यक्तीला इतिहास नाही कळला. तो केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळला. इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहेत? त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात हे उत्पन्न होणं म्हणजे साधं सुधं काम नाही. हे हे बोधिसत्वाचं, याला महाकुशल चित्त म्हणतात. तुमचे एवढ्याशा बुद्धीचे लोक तुम्हाला एवढं काही ज्ञान नाहीये, एवढं नाही समजत. भले भले आपले लोक असते ना, MA PhD MCom PhD MSc PhD IAS IPS IRS, अनेक लोक, हे एवढी साधी सोपी गोष्ट नाही. त्रिपिटक आपण जेव्हा चालू योग्यपणे, सुत्त पिटकामध्ये 21,000 धम्मस्कंद, विनय पिटकामध्ये 21,000 धम्मस्कंद आणि अभिधम्म पिटकामध्ये 42,000 धम्मस्कंद आहेत. भगवंतांच्या वाणीतनं 82,000 धम्मस्कंद प्रसवले. एकेका धम्मस्कंदावर एक प्रवचन आहे. एकूण 82,000 प्रवचन तथागतांचे आहेत. उरलेले जे 2,000 धम्मस्कंद बुद्ध धम्म संघाच्या या त्रिरत्नाचे वैभव कसं उभं करता येईल यावर भिक्षू संघाच्या वाणीतलं 2,000 धम्मस्कंद प्रसवले. त्यामुळे एकूण हा भगवंताचा सद्धम्म त्रिपिटकामध्ये 84,000 धम्मस्कंद समाविष्ट आहेत. 84,000 धम्म प्रवचने आहेत. एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. त्यामध्ये जोडतोड करण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी तथागतांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही, काहीच शिल्लक ठेवलं नाही. म्हणून भगवंताचा हा सद्धम्म परिपूर्ण परिशुद्ध, भगवंतांचा हा सद्धम्म परिशुद्ध आहे, परिपूर्ण आहे. जगात अनेक लोक म्हणतात परिपूर्ण परिशुद्ध काहीच नसतं. म्हणून भगवंताचं हे ज्ञान समजण्यासाठी कारुणिको नाथो हिताय सद्व पाणिनं पुरित्वा पारणी सब्बा पत्तो संबोधी उत्तमं. महाकारुणिक लोकनाथांनी 30ही पारमितांचा डोंगर त्यांनी परिपूर्ण केला. 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्त पारमिता. तेव्हा त्यांच्या अंगावर अशी 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन प्रकट झाली.
निसर्गाचे काही नियम ठरलेले असतात. ज्या ज्या व्यक्तीला बुद्धत्व प्राप्त करावयाचं आहे त्याला बोधिसत्वाच्या जीवनातल्या 30ही पारमितांचे घडे परिपूर्ण करायचे असतील तर कमीत कमी त्या व्यक्तीला 4 असंख्येय 1 लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात. तेव्हा त्यांचे 30ही पारमितांचे घडे परिपूर्ण होतात. कोणत्या कोणत्या महाबोधिसत्वाला 8 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जीवन यात्रा कराव्या लागतात, जन्म घ्यावे लागतात. तेव्हा हे 30ही पारमितांचे घडे परिपूर्ण होतील आणि 32 लक्षणं 80 अनुलक्षणं उत्पन्न होतील. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 12 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जीवनातनं यात्रा करावी लागते, एवढे जन्म घ्यावे लागतात. तेव्हा कुठेही 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर प्रकट होतात. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला महाबोधिसत्वाला बोधिसत्वाच्या पारमितांची परिपूर्ती करण्यासाठी 16 असंख्येय 1 लाख कल्प एवढे जीवन यात्रा कराव्या लागतात, एवढे जन्म घ्यावे लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 16 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जन्म घेत 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 येतील. जेव्हा त्यांची परिपूर्णता साठा संपूर्ण होईल त्यांच्याही अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं अशी स्थापन होईल. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म घेतील त्यांचं नाव अजित असेल आणि बोध गयेल आज बुद्धत्व प्राप्त करतील तर त्यांच्या हातात असं पांढरं कमळ असेल. पांढरं कमळ पाण्यातनं निघतं, चिखलातनं निघतं. पाणी झोपत नाही आणि चिखलही झोपत नाही. किती निर्मळ असतं हे. शेंडीवाल्यांचं कमळ नाही, नाहीतर तुम्ही बैकून जाल. हे सफेद याला पुंडरीक म्हणतात. 3ऱ्या महासंगायनानंतर 3ऱ्या मोगली पुत्ततिष्य सम्राट अशोकाचे गुरु मोगली पुत्ततिष्य सम्राट अशोक चंडाशोक नाव त्याचं. चंड म्हणजे क्रूर. आपल्या नातेवाईकांना चरचरा कापून टाकलं त्यांनी. भाऊ बंधांना कितीतरी लोकांना कापून टाकलं. ओडिसा मधली जी प्रचंड लढाई, लोट व्हायलेत रक्ताचे, आपतेच त्यांनाही सोडलं नाही त्यांनी. किती क्रूर होता, चंड होता, म्हणून त्यांना चंडाशोक असं म्हणत. पण सम्राट अशोकाचं मन एवढा विस्तार केला. सगळ्यात मोठं राज्य आपल्याला दिसतं ना, हा जम्बूद्वीप. इराक पासून तर म्यानमार पर्यंत, कंबोडिया पर्यंत, जापान पर्यंत, लंकेपर्यंत एवढा मोठा हा जम्बूद्वीप म्हणून ओळखला आला. सम्राट अशोकाचं राज्य एवढं मोठं होतं बघा. याला सम्राट अशोकाला आपण चक्रवर्ती सम्राट म्हणतो. हे चक्रवर्ती राजे 4 प्रकारचे चक्रवर्ती राजे असतात. 4 प्रकारचे. बाबासाहेब आंबेडकर हे चक्रवर्ती. सम्राट अशोकाला कोणी बोधिसत्व म्हणून संबोधलेलं नाही. काशाय, रौप्य, सुवर्ण हे अमृत असे 4 प्रकारचे चक्रवर्ती सम्राट असतात. या पृथ्वीचे 4 भाग करायचे. या पृथ्वीचे 4 भाग केल्यानंतर हा एक भाग आहे ना, याला रौप्य. सम्राट अशोकाला हा शुष्क चक्रवर्ती सम्राट समजला जातो.
जे जे बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये येतात ते एका जीवनात ते समग्र पृथ्वीवरचा महाराजा चक्रवर्ती महाराजा होत असतात. ते जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बुद्धत्व प्राप्त करतील ना तर असेच दिसतील, सबे बुद्धा समसमा, पण एका जीवनामध्ये ते चक्रवर्ती सम्राट बनतील. ते चक्रवर्ती बाबासाहेब आंबेडकर देखील चक्रवर्ती सम्राट बनतील. मी असेल बरं, तुम्ही असाल की नाही मला नाही माहिती. त्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अणुलक्षणं देखील असतील, पण ते अस्पष्ट असतील, सुस्पष्ट नाही. सगळ्या जगाचे राज्य असतील, निळा झेंडा असेल, निळ्या झेंड्यावर हे धम्मचक्र असेल. सबे बुद्धा समसमा. बाबासाहेब आंबेडकर हे साऱ्या जगाचे सम्राट होणार आहेत, चक्रवर्ती सम्राट होणार आहेत. सिद्धार्थ गौतम जसे परिनिब्बाण घोषणा ज्या पौर्णिमेला माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी केली की 3 महिन्यानंतर मी माझं महापरिनिब्बाण कुशीनगरला करणार आहे, आणि बरोबर तसंच झालं. हा या महापरिनिब्बाण घोषणा दिवसाला माघ पौर्णिमेला आनंद असा म्हणतो, नाही नाही भगवान, तुम्ही लवकर तुमचं शरीर तुम्ही त्यागायचं नाही. तुम्ही एकदा बोलले होते ना, मला सांगितलं होतं ना चक्रवर्ती सम्राटांनी. बुद्धांनी जर ठरवलं 1 कल्पभर पर्यंत जगता येणं शक्य आहे. कल्पवर्ष म्हणजे किती होते माहिती आहे? ही सूर्यमाला उत्पन्न होण्यापासून तर ते नष्ट होण्यापर्यंतचा कालावधी, याला 1 कल्पवर्ष म्हणतात. लक्षात ठेवा, 1 कल्पवर्ष म्हणजे ही ज्या सूर्यमालेमध्ये राहतोय आपण, त्या सूर्यमालेच्या उत्पत्तीपासून तर नष्ट होण्यापर्यंतचा कालावधी, याला 1 कल्पवर्ष म्हणतात. 1 कल्पवर्ष आता समजलं? सारीपुत्रांनी भगवंताला विचारलं, भगवंता 1 कल्प पुन्हा सोप्या सोप्या शब्दात सांगा ना. तेव्हा सारीपुत्राला समजावताना भगवंत म्हणतात 1 योजन लांब. 1 योजन म्हणजे सरासरी 20 किलोमीटर. 20 किलोमीटर लांब, 20 किलोमीटर रुंद आणि 20 किलोमीटर खोल एवढा खड्डा करायचा. एवढा खड्डा करायचा आणि त्याच्यात राई भरायची, सरसो भरायची, शीग लावायची, लावली शीग, त्याच्यातला 1 दाणा काढायचा, बाजूला ठेवायचा. 100 वर्ष होऊ द्यायची, नंतर दुसरा दाणा काढायचा. 100 वर्षाच्या अंतराने 1 दाणा काढून जेव्हा सारा खड्डा खुला झाला तेव्हा 1 कल्प म्हणून वर्ष म्हणून बोलायचे. आलं की नाही बापाचं नाव? 1 कल्प. बाबासाहेब आंबेडकर 16 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जीवनातनं यात्रा करत येत आहेत. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बुद्ध होतील ना तेव्हा रात्री देखील आपल्याला 1 योजनपर्यंत अंतरावरती आले तर आपल्याला लाईट जाळण्याची गरज नसेल, एवढं शरीर त्यांचं प्रकाशमान असेल. लाईट लावण्याची गरज नाही. ते जरी रात्री 20 किलोमीटर पर्यंत राहिले त्याचा प्रकाश इकडे येईल, एवढा प्रकाशमान असेल, प्रकाशमान असतील. कारण ते 16 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जीवनात यात्रा करत येतात. आता माहिती नाही या देशाचं संविधान लिहिलंय बाबासाहेबांनी 395 कलमामध्ये. तुम्ही आम्ही सगळी जगातले ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, ईसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असो, काळे की गोरे, या वंशाचे की त्या वंशाचे, या देशातले की त्या देशातले असो, कुणी असो, सगळी माणसं 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं आहोत. आणि सगळी माणसं आपापल्या स्वभावाचे गुलाम आहोत. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाची. आणि तेरी मेरी उत्सुकता आणि तुम्ही सगळे तुम्ही नवरा बायको तरी एक आहात का? सांगा बरं, विचार करा.
नाही. नवरा बायकोचे, भावा भावांची, बहिणी बहिणीची भांडण, नुसती भांडी कोणी वाजत असतात घरादारात. तू एक मी एक, तू एक मी एक. दोन व्यक्ती एक नाही, एका काळजाची देठ असली तरी या देशाचा संरक्षण मंत्री प्रमोद महाजन त्याच्याच भावानी, माझी संरक्षण, त्याच्याच भावानी त्याला गोळ्या घालून ठार मारलाय. कुठे गेली रक्ताची नातेगोती? दोन व्यक्ती कट्टर वैरी बनतात, मारतात, आणि आपण जगातली माणसं जोडण्यासाठी निघालेलो आहोत. तुटलेली माणसं जोडण्यासाठी निघालेलो आहोत. धम्मच अशी वस्तू आहे की तुटलेल्या माणसांची मनं जोडू शकतो. दुसरं जगातलं कुठलंच औषध नाही. या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली. 35. साधी सुधी गोष्ट नाही. जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे. युद्धाने नेहमीच हानी होत आलेली आहे, ग्लानी झालेली आहे, अधपतन झालेलं आहे. फक्त आणि फक्त भगवान बुद्धाच्या सद्मानी जगाचं कल्याण होणार आहे. म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. ब्राह्मणवाद प्रतिक्रांती हे शब्द आहेत केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच याची घडवणूक करता आली. हे महाकुशल चित्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, बोधिसत्वाचं. सर्वसाधारण चित्त नाही आहे. 390 प्रकारचे स्वभाव कसे बनले होतात? वेदना पच्चय्या पय्या. ज्या वेदनांच्या आधारावर तृष्णांचीच निर्मिती करत असतात ते मनुष्यतर प्राणी. वेदना पच्चय्या तन्हा. म्हणून भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी पटिच्च समुत्पाद समजवत. यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति. यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म होय. पटिच्च समुत्पादाच्या कड्या कधी नाही कधी या देशातल्या लोकांना कळतील, या देशातल्या नागरिकांना याची जाणीव होईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या तिरंग्या राष्ट्रध्वजावर 4था रंग हा निळा रंग कोरला. हे धम्मचक्र या तिरंग्यावर कोरलं. या देशाचे 150 करोड लोक या देशाचे झुकून सलाम करतायत, नमन करतायत, वंदन करतायत, प्रणाम करतायत या भगवान बुद्धाच्या धम्मचक्राला. धम्मचक्र पवतनाय. राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र पवतनाय लिहिलं. कोणी विरोध केला होता का? का बरं लिहिलं असेल? भगवान बुद्धांचीच उभी मूर्ती धम्मदेशना देतानाची मूर्ती ठेवली. कोणी विरोध केला होता का? विरोध करण्याचं मनात तरी कोणाच्या आलं होतं का? नाही. लोकसभेत, राज्यसभेत, लोकसभेच्या सभापतीच्या मागच्या बाजूला, राज्यसभेत अध्यक्षाच्या मागच्या बाजूला खुर्चीच्या धम्मचक्र पवतनाय सभेत का लिहिलं? कोण समजावून सांगेल? तुमची संसद आहे आंधळी, बहिरी, लंगडी, तिला मारलाय, लखवाती झाली मुकी. काँग्रेसवाल्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस खूप साजरा केला, रौप्य महोत्सव 25 वर्षानंतर. तरी लोकसभेत या धम्मचक्राविषयी, संसदेतल्या धम्मचक्र पवतनाय, तिथे राष्ट्रपती भवनावर धम्मचक्र पवतनाय, 4 सिंहाची राजमुद्रा भिक्षू संघाच्या सद्धर्माचा प्रचार करण्याचं प्रतीक या संविधानामध्ये कोरलं. यावर चर्चाच नाही. मधल्या कालखंडामध्ये 4चे 4 खासदार आपले निवडून आले होते रिपब्लिकन पक्षाचे. बाळासाहेब आंबेडकर, रासू गवई, जोगेंद्र कवाळेसर आणि रामदास भैया. 4चे 4 खासदार आले. तरी मी बोललो होतो तुम्ही जाऊन या सगळ्या गोष्टींचा मतितार्थ तिथे करा. घटनेच्या 21वी कलमा देव वसतु कालेन सस्य संपत्ती हेतुच फिरतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक झाला, सगळ्या जमिनी आणि सगळ्या कारखाने देशाच्या मालकीचे करतील आणि सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राज्य करेल, सरकार करेल, असं मांडा. तिथं जाऊन 4 कामाचे नाही राहिले. काय सांगू?
आता मी जाऊ आणि तिथे काय सांगू? आता आपलं सरकार आलं असतं तर गेलो असतो. या चक्राचा अर्थ 10 दिवसाचं शिबिर घेतलं असतं विपश्यनेचं, खासदारांचं, आणि एकेका कडीचा हेतुपच्चय, आरंभण पच्चय, अधिपती पच्चय, अनंतर पच्चय, समानंतर पच्चय, 84,000 धम्मस्कंदाचा आयाम 13 प्रकारच्या ज्ञानातनं तथागतांनी या पठ्ठाणाच्या कड्यांनी सद्धम्म सुआख्यात केला, सुस्पष्ट केला. म्हणून आपलं सरकार आलं असतं तर याच वर्षी 4 जून नंतर गेलो असतो आणि 10 दिवसाचं लोकसभेतल्या खासदारांचं, राज्यसभेतल्या खासदारांचं शिबिर घेतलं असतं की भगवान बुद्धांनी बोधगयेला बोधी प्राप्त केली ती कशी केली. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसले, कमर, पाठ आणि मान सरळ केली, डोळे लावले आणि नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास. तथागतांचा सद्धम्म, अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड, काल्पनिकतेला अजिबात स्थान नाही. तुमचे वैज्ञानिक कधी कल्पना तरी करतील. भगवंतांनी काल्पनिकतेला भगवान बुद्धांच्या सद्धम्मात अजून अजिबात स्थान दिलेलं नाहीये. नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास काय संबोधी, बोधी ज्ञान मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान असं म्हटलं गेलं. संबोधी ज्ञानाची दृष्टी तुमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही सगळे खाली खोके आहात, एकदम ओके. कसं करायचं तुमचं? 67 वर्ष अशीच गेली. पण तुमच्यातले असो की आमच्यातले असो, आम्ही सारे पोरे कंगाल. मी जे सांगतो हे वाचन, मनन, चिंतन मनन करून सांगतो. माझं तेवढं टावर नाही आहे बाबासाहेब काय करत आहेत आता म्हणून जाणण्याची. जे सम्यक संबुद्ध असतात, पश्चेक बुद्ध असतात वा अर्हतसत्व असतात, ज्यांनी 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केलेल्या असतात. सम्यक संबुद्धत्व प्राप्त करण्यासाठी जसं 4 असंख्येय, 8 असंख्येय, 12 असंख्येय, 16 असंख्य, 1 लाख कल्प जन्म घेऊन 32 लक्षणं आणि 80 व्यंजन धारण करून यांनाच महापुरुष म्हणतात. पश्चेक बुद्ध 10 पारमिता आणि 10 परमत्थ पारमिता, या 20ही पारमितांचा डोंगर रचण्यासाठी त्यांना 2 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जीवन यात्रा कराव्या लागतात. तेही स्वयंबुद्धच असतात. सम्यक संबुद्धांचे कोणी गुरु नसतात, ते स्वयंगुरु असतात, स्वयंगुरु असतात. म्हणूनच त्यांना आपण नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं म्हणतो, नमन करतो. नमन असो कोणाला? जे भगवान आहे, जे अर्हत आहेत, जे सम्यक संबुद्ध आहेत, त्यांना माझं नमन असो, वंदन असो. भगवान भग रागो भग दोषो भग मोहो इति भगवा भवा सवा उच्चती इति भगवा. ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न केलेल्या आहेत. भवाश कामाशव, भवाशव अविद्याशव, कामाशव, भवाशव, दृष्ट्याशव, अविद्याशव, या साऱ्या आशवांचा ज्यांनी क्षय केलेला आहे त्यांनाच बुद्ध असं समजलं जातं, बोललं जातं. भगवान बघा, भगवान भग रागो भग दोषो भग मोहो इति भगवा भवा सवा उच्चती इति भगवा. ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्याकडे भग्न केलेले आहेत, सारे भवाश जाळून टाकलेले आहेत, त्यांना भगवान असं म्हटलं. तर भगवान हा मूळ पाली शब्द आहे, संस्कृत शब्द नाही आहे. पण शेंडीवाल्यांनी हा शब्द चोरून घेऊन गेले आणि भगवान या शब्दाचा अर्थ त्यांच्या शब्दकोशांमध्ये भगवान म्हणजे ईश्वर, परमेश्वर, गॉड अशा रीतीनं या शब्दाचा मोह केला. अमुक भगवान तमुक भगवान, त्यांनी भगवान हा शब्द चिल्लर करून टाकलाय. आणि म्हणून तुम्ही आम्ही शिकले सवरलेले लोक सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून मोकळे होऊन जातो.
आमचे कांशीरामजी मायावती देखील अजून आहे, सिद्धार्थ गौतम बुद्धच म्हणतात. भगवान गौतम बुद्ध म्हणण्यात शब्द वळत नाही तुमचे. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणूनच बस मोकळे होऊन जाता. भगवान हा शब्द केवळ आणि केवळ सम्यक समुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषालाच हे विशेषण लावलं जातं. ऐऱ्या गैऱ्या नतू गैऱ्याला नाही. ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्याकडेच भग्न केलेल्या सगळ्या आश्रव क्षय करून टाकले त्यांना भगवान अरहतो. हरी म्हणजे शत्रू. हे शत्रू नाही, कोणते आतले शत्रू. मार सेना पंच मारे पराजेत्वा पत्तो संबोधी उत्तमं. देवपुत्र मार, स्कंद मार, किलेश मार, अभिसंखारा मार, मच्छू मार, या पाचही मारांना पराभूत करून भगवान बुद्धांनी सम्यक समुद्धत्व प्राप्त केलं. या माराचे 10 बंधन आहेत. सकाळ दिट्टी विचिकित्सा शिलवत परामर्श कामछंद व्यापार हीन विद्या औदत्य कौकृत्य विचिकित्सा. ते रूपराग अरूपराग अविद्या आणि मान, हे 10 मार बंधन आहेत. या 10 मार बंधनांना दूर करण्यासाठी 10 सद्गुणांची ही संपूर्ण निर्मिती करावी लागते मोदी ज्ञान धारण करून. त्यासाठी 10 पारमितांचे घडे परिपूर्ण भरावे लागतात. ज्या व्यक्तीचे 10 पारमितांचे घडे परिपूर्ण होतील तरच तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येण्याची क्षमता येईल. तुमचे 10 पारमितांचे घडे भरलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे का? डोकं पिटवा तर डोकं दगडासारखं डोकं आहे, एवढं दगडासारखं. बरं हे चित्तात कधीतरी आलं का? बरं नाही समजलं तर कोणाला तर विचारलं काय? मलाच ना, आता मीच बुद्धू माणूस. आता बुद्धू नाही तर का मलाच नव्हतं, भिक्षू झालं तरी नव्हतं समजत. मी विचारूनच पाहतोय. म्हटलं बांगलादेशाला गेलो ना, एका अर्हत भिक्षू बरोबर मला ध्यान करायला मिळालं. त्यांच्यासोबत वर्षावास करायला मिळाला. ही छडी आहे ना, त्या अर्हत भंतेंनी मला दिली. त्यांचे मोठे शिष्य प्रज्ञालंकार भंते त्यांनाच जाणार होते, पण माझं पुण्य दाढी पारड जड भरलं. हे माझ्या वाट्याला आली बघा. 92 वर्षाचा म्हातारा माणूस खुर्चीतच बसून राहायचा. 92 वर्षाचा, आणि मला जवळ घेऊन बसायचा. भंते ज्ञानज्योती एकेका शुक्रवारला एकेका धम्मस्कंदावरती प्रवचन द्यायचे. सुन्न पहा, अरहंतांच्या वाणीत भगवंत ज्या प्रकारे सांगत असतात ना, ज्या ज्या भिक्षूंनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं ना, असे एक एक धम्मस्कंद एवढ्या हातोटीने समजावून सांगतात. ते हातोटीनं त्यांना विचारलंय मी. तो म्हणते माझे 10 पारमितांचे घडे भरलेले आहेत काय? तुमच्या मनात कधी आला असा प्रश्न विचारला? गेले कामात ना, काही गरज नाही, फक्त जय बोलो आणि किधर विचारो, असं नाही जमणार. दानं दत्वा शीलं समाधित्वा उपोषण कर्मं गत्वा तं आसादेति अभिनंदन्ति. रागो उपज्जति, दोषो उपज्जति, मोहो उपज्जति, माना उपज्जति, दिट्ठी उपज्जति, विचिकित्सा उपज्जति, औदच्यं उपज्जति, दोमनस्यं उपज्जति. हे सगळ्या विकारांचे नाव घेतले. जेव्हा तुम्ही दानादी कर्म कराल, दान शील नैष्कर्म्य वीर्य प्रज्ञा शांती सत्य अधिष्ठान मैत्री आणि उपेक्षा, याला परिपूर्णता म्हणतात. ही परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी जोपर्यंत तुम्ही उपासक उपासिका आहात की बुद्ध धर्माचे अनुयायी आहात. उपासक उपासिका कोणाला म्हणता येते? जे प्रामुख्यानं पौर्णिमा, अमावस्या, अमावस्येनंतरचा 8वा दिवस, पौर्णिमेनंतरचा 8वा दिवस, ह्या अष्टम्या, महिन्यातले हे 4 दिवस जे उपवास करणारे अनुयायी आहेत,
त्यांना उपासक उपासिका असं म्हटलं जातं. तुम्ही केवळ अनुयायी, नमो तसं आणि जसं मनात येईल तसं करत राहत. मन आपलं नाही मानत, खूप चंचल चपळ मन असतं, नाही मानत. म्हणून मी विचारलं, खरंच म्हणते माझे 10ही पारमितांचे घडे भरलेले आहेत काय? तर म्हणते पहिल्यांदा हसले. बरं, अनेक त्यांचे शिष्य होते ना, ते शिष्य पण एक दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू लागले, एक दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू लागले आणि तेही आपसात पुटपुट करू लागले. म्हणजे त्यांनी प्रतिप्रश्न कसा विचारला, हे भारतातले भक्ती ज्ञानज्योती काय म्हणत आहेत म्हणे. पुन्हा विचारलं त्यांनी या सगळ्या भक्तींना, त्यांच्या शिष्यांना, हे काय म्हणतायत. त्यांचा प्रश्न असा आहे, ते विचारतात की माझे 10ही पारमितांचे घडे भरलेले आहेत काय. तर भंते उलट काय म्हणाले यांना, तुम्ही हा प्रश्न मला कधी विचारला का बोलले. त्यांच्या शिष्यांना बोलले, काय बोलले, तुम्ही हा प्रश्न तुम्ही मला कधी विचारला काय म्हणे. ते चुपचाप राहिले सगळे. तुम्ही कसे चुपचाप आहात तसे, मुलू पाहण्याशिवाय तुम्हाला काय होतं, काय मार्गच नाहीये. ते एकदम फुटफुट काय झालं, तुम्ही हा प्रश्न का बरं विचारला नाही पण आजपर्यंत मला. अरे मनातच नाही आलं तर कसा विचारणार आहे. पाय एवढं दगडासारखं चित्त आहे, नाही आलं मनात तर आम्ही काय करणार आहोत म्हणे. हसायला लागले. याच्या मनात का आलं का. ज्ञानज्योती भंतेच्या मनात हा प्रश्न विचारण्याचा का बरं, काय प्रयोजन आहे म्हणे हा प्रश्न विचारण्याचा. तर मला विचारलं, हो भंते, तुम्ही हा भंतेंना प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं प्रयोजन काय आहे. मी मिलिंद प्रश्न वाचलाय म्हटलं, त्रिपिटकातला काही सार वाचलाय, तेव्हा जोपर्यंत आपले 10ही पारमितांचे घडे परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करताच येत नाही. म्हणून साहजिक आहे, म्हणून माझे जर या जीवनात 10ही पारमितांचे घडे भरले असतील तर मला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येण्याचं बळ निश्चितपणे आहे असा अर्थ निघेल. म्हणून हा प्रश्न विचारला. तुमच्या मनात कधी आलं का, दगड आता काय कराल, मुलं पाहण्याशिवाय तुमच्याकडे काय मार्ग आहे. म्हणून उपासक उपासिकांनी काय करायचं, नेमकं हे 10ही पारमितांचे घडे भरण्यासाठी काय करायचं नेमकं. मी मोहेंजोदडो आणि हरप्पा या सगळे खंडर पडलेले आहेत ना, त्या खंडरांची सगळी भेट घेऊन आलो. शेंडीवाले काय सांगतात आम्हाला, ते आमच्या जुन्या वैदिक संस्कृतीचं सगळं आहे. नाही, सगळं खोटं आहे, सगळं खोटं काटं सांगतायत. मोदी कसा खोटं खाटं सांगत होता, 56 इंच छातीच नाही बरं त्याची, ते फेक, त्यांची डिग्री फेक, सांगणं फेक. तात्पर्य असं, या सैन्यावर संस्कृतीचं नाव बदलून त्यांनी सरस्वती संस्कृती दिलं सरकारने. लक्षात ठेवा, जे टिले मिळतात ना आपले, याच महाभद्र कल्प असं सिद्धार्थ गौतम आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर या कल्पाला महाभद्र कल्प, भद्र म्हणजे सुंदर, महान सुंदर असा कल्प आहे. कारण काय म्हणाले, कोणागमन, ककुसंद आणि काश्यप याच भद्रकल्पामध्ये तीनही सम्यक संबुद्ध होऊन गेले आणि चौथे सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम यांनीही महाभद्र कल्प संबोधलाय. कारण या कल्पामध्ये 5 सम्यक संबुद्ध होणार आहेत आणि यात 5वे जे सम्यक संबुद्ध आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणार. आता हे आपल्याला कसं माहिती आहे, आपलं टावर नाही ना तिथे, आपण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहोत. बरं, बाबासाहेबांचा फोन नंबर देऊ काय तुम्हाला, करता तुम्ही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. बरं, बाबासाहेब कुठे आहेत माहिती आहे का, बरं तपास काढला का,
तुमच्या लेकराबाळाचा पतिदेवांचा असा कसा काढताय तुम्ही? तुमची पत्नी जाऊ द्या बरं कुठे गाय पाहू द्या, आत्ता इकडे पोलीस स्टेशनला इकडे रिपोर्ट द्या, तिकडे रिपोर्ट द्या. बाबासाहेबांचा पत्ता कुठे आहेत, काय आहेत? बरं एवढं दगडासारखं चित्त आहे. आपण काय म्हणतो, गेलं तर गेलं, असं कसं जात? मेल्यानंतर एक तर जाळून टाकलं जातं, तर जाळून टाकलं जातं. दोन पैकी एक होतं ना. हे शरीर ज्या अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे, एनर्जी आहे. आपण विज्ञान युगामध्ये राहतोय, लक्षात ठेवा. जाळलं गेलं हे शरीर, गाळलं गेलं तर हे अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं शरीर, यातली ऊर्जा नष्ट होत नाही. हे एनर्जी रूप बदलते, फक्त नष्ट होत नाही. गाळल्यानंतर देखील मनाला डोळं जाळलं जातं. हे मन या शरीरातनं कायमचं निष्ठून जाणं, याला मृत्यू म्हणतात. तुम्ही अर्हत्व प्राप्त केलाय का? तुमचा मेल्यावर पुन्हा जन्म होईल की नाही होईल? आता हा तर बोलला ना, आता पुनर्जन्म आहे की नाही हा प्रश्न तर तुमच्या चित्तपटलावर आला असेल. पुनर्जन्म आहे का? हातवर करून बघा बरं. पुनर्जन्म आहे काय? बरं पुनर्जन्म नाही काय? हा तुमचं बरोबर होई नाही. माधवीच असेल ना थळ्या ना सारवण्या, काय कराल तुम्ही? पुनर्जन्म आहेही आणि पुनर्जन्म नाहीही. पुनर्जन्म कुणाचा नाही? ज्यांनी आपल्या कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभव तृष्णा 500, एकूण 1500 प्रकारच्या तृष्णांचा मुळासकट ज्यांनी नायनाट केला, त्या सत्वांचा पुनर्जन्म नाही. कोणते कोणते? सम्यक संबुद्ध, पश्चेक बुद्ध आणि ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं त्यांना सावक बुद्ध म्हणतात. या 3 सत्वांचा पुन्हा जन्म होत नाही, कारण त्यांनी कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा 1500 प्रकारच्या साऱ्या तृष्णांना जाळून टाकलं असतं, म्हणून त्याचा पुनर्जन्म होत नाही. आणि तुमच्या तृष्णा जळून खाक झालेल्या आहेत का? तुमचा पुन्हा जन्म होईल पक्क. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, कोणी काळ पुत्र विचारणार नाहीये. तुम्ही बेहोशी जर गेले, बेहोशी जर मेले, तर जनावरांमध्ये, गुराढोरांमध्ये, गाई म्हशींमध्ये, कोंबड्या कांबळ्यांमध्ये, कुत्र्या कातळ्यांमध्ये, बकऱ्या बोकऱ्यांमध्ये, लिचडा लाचडांमध्ये, गद्या गुद्यांमध्ये, लिचडा लिचडांमध्ये, घेचोळ्या गाचाड्यांमध्ये, तुमचा लिकटा लुकटांमध्ये जन्म होईल. मारलीस की नाही मारतो? हे कसा आहे, लिक्त जरी असलं ना, नखा टचकन आवाज येईपर्यंत मारत राहते. एक ऊ मारली ना तर 500 वेळा ऊ म्हणून जन्म घ्यावा लागतो. किती उवा मारले तुम्ही? एक मच्छर मारला ना तर तुम्हाला चावणारा मच्छर ना तो तुमचाच नातेवाईक असतो. आपल्याला नाही माहिती आहे गणित, ते गणित भगवान बुद्धाला सोडवता येते. या 24 कड्यांच्या आधारावर सोडवता येते. हे गणित ऐऱ्या नत्तू खैऱ्याला नाही सोडवता येत. हे पश्चेक बुद्ध, सम्यक संबुद्ध, अर्हत सत्व 6 प्रकारचे. शुष्क अर्हतांना नाही, हे 1-2 नाही, शुष्क 500 अर्हत होते. 1-2 नाही. मिलिंद राजा हा यवन राजा ग्रीक मधून सारं जग जिंकण्यासाठी आला. मिनॅन्डर, याच नाव पुढे मिनॅन्डर झालं. सगळ्या साधू संतांना, भिक्षूंना बोलवायचा, निमंत्रण द्यायचा आणि चर्चा करायचा. तो 500, 1-2 नाही, 500 अर्हत भिक्षू होते. 500ही अर्हत भिक्षूंना उत्तर देता आली नाही. अर्हत होते तरी त्यासाठी नागसेन भिक्षूंना जन्म घ्यावा लागला. समजत आहे?
नागसेन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला त्या भूमीला नागसेन वन हे नाव दिलं, मिलिंद महाविद्यालय नाव दिलं. सगळ्या साधू संतांना सतावून सोडणारी अशी प्रश्न करेल आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर नागसेनासारखा भिक्षू तिथून उत्पन्न होईल. अजूनही मिलिंद महाविद्यालयातून नागसेनासारखा भिक्षू अजून उत्पन्न झालेला नाहीये. अजूनही मिलिंद राजासारख्या सळो फळो करून सोडणारा अजूनही मिलिंद राजा उत्पन्न झाला नाही. हा नागसेन उत्पन्न करण्यासाठी, मिलिंद राजा उत्पन्न करण्यासाठी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनांना जन्म यासाठी दिला की नागसेनासारखे असे भिक्षू निर्माण झाले पाहिजे. धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी मिलिंद राजासारखे असे उपासक जो सद्दम माता प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अजूनही एक मिलिंद राजा उत्पन्न झालेला दिसत नाही आणि नागसेन देखील उत्पन्न झालेलं नाही. आमचं तेवढं टावर नाहीये. नागसेन भिक्षू 6 प्रकारच्या अभिज्ञा ज्ञानामध्ये परिपूर्णता गाठलेले होते. जशी सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र हा देखील 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये त्यांनी परिपूर्णता गाठलेली होती. तिसरं महासंगायन झालं पाटलीपुत्रला. त्यामध्ये महादेव नावाचा एक गोड आपला आदिवासी महादेव भिक्षू होता. महादेव भिक्षूंच्या कडून महेंद्र नावाच्या या महेंद्राची प्रवचनविधी झाली. बघा, महादेव हा हरद भिक्षू स्थवीर होता. महिषा तिसऱ्या महासंगायनानंतर महिषा मंडळांना पाठवल्याचा उल्लेख आहे. तुम्ही अशोकारामा पहा, तिथे पाटण्याला पाटलीपुत्र तिथे दगडावर जे शिलालेख आहेत ना धम्मलिपीतले, तिसऱ्या महासंगायनानंतर महादेव नावाच्या हरद भिक्षूंना महिषा मंडलाला पाठवलं आणि त्यांच्या उपस्थितीत महिषा मंडलात पचमडीला 5 लेण्या आहेत ना, त्यांच्या उपस्थितीत पार पडल्या, कोरल्या गेल्या असे उल्लेख धम्मलिपीतल्या अक्षरात लिहिलेले आहेत. जाऊन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. याच वर्षी आम्ही जाणार होतो महादेवाला. पचमड्या म्हणजे 5 लेण्या आहेत त्या महादेव नावाचा. अरे हो महादेव असं म्हणत होते, आता हर हर महादेव म्हणतात. त्या महादेवाला शेड्डीवाल्यांनी शंकर भगवान म्हणून विकृतीकरण करून टाकलं. बाबासाहेबांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, आता आपलं दुर्लक्ष झालं. तिथे जाऊन पहा, पुरातत्व खात्याचे बोर्ड आहेत, या बुद्ध लेणे आहेत म्हणून या वर्षी आम्ही जाणार होतो. हा इलेक्शनचा कालखंड असल्यामुळे स्थगित झालं. तो हरद भिक्षू, महादेव नावाचा हरद भिक्षू बा नागद्वारला गेलो. मोठा त्या शिडीने चढलो, मोठा धम्मध्वज लावलाय. आपलं सगळं नागाचं खात आहे ना, नागद्वार पचमढी हे सगळे महादेव नावाचा हरद भिक्षू होता. त्र्यंबकेश्वर आहे ना नाशिकाजवळ, तिथे ब्रह्मा विष्णू महेश त्या दगडातच दिसतात अशा. तिथे सगळे महादेव कोळी लोक राहतात, सगळे आदिवासी महादेव कोळी. हा आदिवासींचा पट्टा आहे तिकडे. त्र्यंबकेश्वर बकब्रह्मा ही कथा नंतर लक्षात आली जेव्हा अठ्ठकथा वाचा, तुम्हाला माहिती आहे अठ्ठकथा. त्र्यंबकब्रह्मा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहिलाय आणि जेव्हा सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्त झाली आणि 7व्या सप्ताहामध्ये तपस्सू आणि भल्लिक येण्यापूर्वी बघा सहमपती ब्रह्मा उतरले. सिद्धार्थ गौतमाच्या मनात हे आलं की एवढा मोठा कठीण धम्म कोण समजेल, जाऊ द्या काय सांगायचं कठीण आहे. तेव्हा सहमपती ब्रह्मा हा बक ब्रह्मा हा वरून उतरला, अंतर्धान होऊन आले, भगवंताला प्रदक्षिणा 3दा घातल्या आणि सहमपती ब्रह्मा म्हणतात, भगवंता आपण असा नकारार्थी विचार करू नका. हे सगळे देवता लोक आणि मनुष्य लोक दुखी आहेत आणि कुणालाही दुखी राहावंसं वाटत नाही.
भगवंताला ते विनंती करतात, याचना करतात 3दा, तेव्हाच ते धम्मकथन करतात. बाबासाहेब जेव्हा अजित नावाचे हे महाबोधिसत्व येणारे सम्यक संबुद्ध, ते कोणत्या बोधिसत्वात, हे जे बोधिवृक्ष आहे ना आता पिंपळाचं झाड, तिथे नागा बोधिवृक्ष राहतील. आणि ते अजित कुमार नावाचा हा महाबोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते रूप असेल, जेणेकरून ते सम्यक संबुद्धत्व प्राप्त करतील. 1 योजन पर्यंत त्यांचा प्रकाश असेल, एवढे प्रकाशमान व्यक्तित्व असणारे बुद्ध असतात. बाबासाहेबांचे हाल ऐका, हे तरी यांच्या मनात नकारार्थ, जाऊ द्या ना, एवढा मोठा कठीण धम्म कोण समजेल, असं बाबासाहेबांनी जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील तेव्हा त्यांच्याही मनात हा प्रश्न येईल. तेव्हा ते सहमपती ब्रह्मा उतरतील, भगवान बुद्धाला याचना करतील बाबासाहेबांना. बाबासाहेब याचना केल्यानंतर मग धम्मकथन करतील, धम्मकथन करतील, धम्मचक्र प्रवर्तन करतील. बाबासाहेब ते त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला होईल, वैशाख पौर्णिमेला बुद्धत्व प्राप्त करतील ना, त्यांचं महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला होणार आहे. शब्दही बुद्धा समसमा, शब्दही बुद्धा समसमा. बाबासाहेब मात्र सगळ्यात जास्त वर्षावास, आजची वाराणसी आहे ना, वाराणसी, तर तुमच्या महार जातीत काय जन्माला येणार नाही, ते ब्राह्मण जातीत जन्माला येणार आहे. बाबासाहेब त्यांचं नाव अजित असणार आहे आणि ते बुद्धत्व प्राप्त करणार आहे. सगळ्यात जास्त वर्षावास आताची वाराणसी नगरी दिसते ना आपली, ते नरेंद्र मोदी जिथून आता पडले का, या उद्याच्या निवडणूक आहेत ना, उद्याची 1 तारीख आहे ना, निवडणुकीच्या अगोदर पडले म्हणतायत, RSS वाले पाडत आहेत त्यांना. ते निवडणुकीत हरले समजायचे, कारण शेवटचा टप्पा आहे. शेवटच्या टप्प्यात एखाद्या रिक्षावाल्याला जरी उभं केलं तर रिक्षावाल्याला निवडून येईल, पण नरेंद्र मोदी काय निवडून येणार नाही. समजत आहे. आता ते हॅक केलेल्या तिथे मशीन नेतात की तिथे निवडणूक आयोग पुन्हा किती पर्सेंटेज वाढवतं, हे 6% पर्यंत 5% पर्यंत वाढलं म्हणजे काय आकाशात टपकले काही सगळं मतपेट्या बंद झाल्यावर एवढं पर्सेंटेज वाढतं कसं. जाणीवपूर्वक बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमाने लोकशाही ही उभी केली. भगवान बनूचा काळा कायदा काढून भगवान बुद्धांचा कायदा नवा दिला, प्रजातंत्र दिलं, रक्ताचा एकही थेंब न सांडता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. एवढी लोकशाहीची सखोल व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना करता आली नाही. ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करतात. घटनेच्या 61A या नियमानुसार निवडणूक आयोगाने अजूनही निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या असा कायदा बोलतो. जाणीवपूर्वक ब्राह्मणवाद्यांनी, भांडवलवाद्यांनी, साम्राज्यवाद्यांनी खेळी केली आणि आमचा मतदानाचा मौलिक अधिकार हिसकावण्यासाठी, तोडून नेण्यासाठी EVM लादून निवडणुका घेण्यात आल्या. तुम्ही कुठेही बटन दाबलं तरी चाललं कमळाबाई. कलेक्टर केरळमध्ये कलेक्टरच्या ऑफिसमध्ये ज्या दिवशी रिझल्ट होता तिकडे सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट सुरू होतं. भूषण वकील तिथे प्रशांत भूषण आर्ग्युमेंट करत होते. सकाळी ती माहिती गेली, कलेक्टरने स्वतः बटन दाबली, कुठे बटन दाबली तरी कमळाबाईवरच जात होत. बरं दुसरीकडे जायला पाहिजे होती ना. मशीन जर बिघडली असती तर दुसऱ्या तरी चिन्हावर गेली पाहिजे होती ना. ती कमळाबाईवर कशी जाते. म्हणजे खोटं बोलता 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 एक तरी खरी गोष्ट बोलून जात. किती खोटं पचेल. त्यामुळे ती चांगली मशीन आणत्या म्हणजे तपासण्यासाठी चांगली मशीन आणतात ना. बिघडेल कशी तपासण्यासाठी चांगल्याच मार्ग चांगलीच मशीन आणण्यापेक्षा त्यांचा अगोदर हॅक केलेली मशीन आणली होती ना. हॅक केलेली मशीनच आणली होती. तुम्ही कुठेही बटन दाबा तरी मात्र ती कमळाबाईवर जात होती. दुसऱ्या चिन्हावर जायला हवी होती नाही.
मागच्याच मध्ये ज्या छत्तीसगडमध्ये BSPचा आमदार गाडीसारखी उभा राहिलेला, त्याचं मत त्याचं स्वतः पडलं नाही. प्रशांत भूषण ते आर्ग्युमेंट करत होते तिथे वकील देवान, त्या माणसा स्वतः उमेदवार आहे, त्याचं मत दिसलं चित्र. हत्यावर मारली बटन त्यांनी, हत्यावर जायला पाहिजे होतं ना, पण तो 7 सेकंदाचा जो अंधार पडतो कुठे जातो आपल्याला काय माहिती. हे एवढं पर्सेंटेज जे वाढवलं त्याची उत्तरं त्यांच्या जवळ नाही आहेत. म्हणून परवा नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली आणि या कर्नल लेफ्टनंट ज्या जनरलची जो सेनापती आहे ना त्याची मुदत 30 जून पर्यंत वाढवली. पॅरामिलिटरी फोर्स संसदेच्या भोवताली लावला. सत्ता सोडण्यासाठी अजूनही तयार नाही. मध्ये कमीत कमी चंद्रचूड साहेब कमीत कमी चांगले निर्णय देतील याची वाट सारा देश पाहत होता. पण मिश्रा आणि दत्ता सारखे माणसं ईव्हीएमची केस झाली आणि सगळं पांघरून घातलंय. निवडणूक आयोगाकडून निकाल दिला. आता काय बोलू नका, निवडणुकीच्या नंतर पाहू. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की यांना आम्ही राज्यावर पहिल्यांदा बसवू. जवळपास या 6 संपूर्ण युद्धामध्ये 10 या विशेषतः एक जिथे एवढं साधं मतदान थोडं आहे, इथे कमीत कमी एवढं करोड हे वोटिंग आलंच कसं. जवळपास हे 1,10,00,000. यामध्ये 28,000 एकेका केंद्रावर एकेका निवडणूक कंट्रीमध्ये 28,000 मतं हे यातून मिळतील. यातून मिळणार आहेत. हे अतिरिक्त जे निवडणूक आयोग जुने होते त्यांनीच प्रश्न विचारला. आज बैठक सुरू आहे 31ला. आज बैठक सुरू आहे IAS अधिकाऱ्यांची. जे जुने स्वतः त्या अधिकाऱ्यांमध्ये या देशाची अर्थमंत्री आहे, तिचा नवरा आहे, तो हुशार माणूस सायंटिस्ट आहे, तोही त्या बैठकीमध्ये आहे की या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली या सरकारने म्हणून आहे. तो देखील त्या बैठकीत आहे. आणि हे सगळं प्रमाण वाढवलं तिथे जुने माजी निवडणूक आयुक्त देखील आहेत. जे हे पर्सेंटेज वाढवलं. असं कसं वाढतं? एकदा बंद झालं ते पर्सेंटेज असं कसं नाही वाढत? असं कसं वाढतं? एवढे दिवस यासाठी ठेवले काय? आणि 6व्या पटला तर ते 3च दिवसाच्या अगोदर कसं एकदम गुजरातचे मांडता आलं? तर निवडणूक आयोगाने खोटं बोलून हे ताणाताणी केली आणि खोटं बोलून हे पर्सेंटेज हॅक करून वाढवलं. लक्षात ठेवा, हे हिंडिंग प्रिंटिंग आहे ना, ही गायब होते लवकर. ते तपासून पहा त्यांचं शील तिथे फोडला. आता शील फोडण्याच्या शील फोडलं की नाही ते बिना शील तोडता ते पर्सेंटेज कसं वाढलं? वाढूच शकत नाही. हे कमीत कमी जो निवडणूक प्रक्रियेमध्ये खासदारकीसाठी त्यांनी जर जो उमेदवार असेल त्याला व्हीव्हीपॅटच्या बद्दल रिपोर्ट देता येतो, पुन्हा फेर मोजणी करता येईल लोकशाहीच्या अधिकारानं. पण हे याचा ताळमेळ अजिबात बसू शकणार नाही. पण तोपर्यंत फुला खालून पाणी वाहून गेलं असेल. हे निवडणूक आयोग BJP वाल्यांना सत्तेवर बसवणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात येत आहे. तुम्ही नंतर 4 जूनच्या नंतर तुम्ही कोर्टात जात बसा. त्यामुळं इथे हिंदू मुस्लिम दंगलींना तुफान वादळ उतरणार आहे जाणीवपूर्वक. आणि या देशाचं संविधान नष्ट करण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं. पुन्हा निवडणुका होतील याची गॅरंटी देता येत नाही, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाचे आज मात्र 2-4 दिवस वेळ, 2-3 दिवस वेळ आहे. सुप्रीम कोर्ट सुट्ट्यांवर जरी असला तरी तो सुट्ट्यांवरती नसतो. आजही ऑनलाईन तो निर्णय देऊ शकतो. या 1-2 दिवसात सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जावं, ऑनलाईन निर्णय देऊ शकतात. चंद्रचूड आजही चंद्रचूडच्या मनात आलं, त्यांच्या हातात अधिकार क्षेत्र आहे. आजही जर निर्णय बदलवला आणि ही 4 तारीख लांबवली
तरी मात्र या लोकशाहीचा भूल होण्यापासून वाचू शकतो. या आवाजावरून ज्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं या बुद्धाच्या लोकशाहीवर हल्ला होत आहे, ही बुद्धाची लोकशाही या देशात बाबासाहेबांनी निर्माण केली, तिची हत्या होते आहे. चंद्रचूड साहेब 2-3 दिवस शिल्लक आहेत फक्त. या 2-3 दिवस आपण आपली भूमिका वटवली तर हा देश जगेल, नाहीतर तारांबळची नुसतं रक्तरंजित हे वणवे दिसतील, सांप्रदायिक वणवे दिसतील. तेव्हा असं घडायला नको. या देशातली लोकशाही, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. पण निवडणूक आयोग जेव्हा सत्तेवर त्यांना बसवल्यावर हातात त्यांच्या हे शक्ती असेल आणि मिश्रासारखा माणूस सुप्रीम कोर्टात गेला तर निर्णय त्यांच्या बाजूने त्यांच्या बाजूने देतील. अशा रीतीने या देशाचं संविधान धोक्यात येणार आहे. भगवान बुद्धा हे बाबासाहेबांचं धन, भगवान बुद्धांची लोकशाहीचा तिचा अंमल कसा करता यावा हे जम्बूद्वीपातूनच ही लोकशाही साऱ्या देशात पसरेल. जम्बूद्वीपातूनच साऱ्या जगात ही लोकशाही पसरेल. जम्बूद्वीपातूनच या संपूर्ण जग बुद्धमय धम्ममय करण्याचं हे अधिष्ठान म्हणून नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी घोषणा केली. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देऊन हे पुन्हा बुद्धाची जयंती कशी करावी, बुद्धांची मैत्री, करुणा, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा या 4ही ब्रह्मविहारामध्ये रमण करण्यासाठी, बुद्धांची मैत्री घेण्यासाठी दर बुद्ध जयंतीला तुम्ही इथे नाही राहायचं. मी तिथेच राहतो बोधगयेला. हा महिनाच पूर्ण असतो ना, मे महिना. हा बुद्ध जयंतीचा उत्सव बोधगयेला साजरा करायचा, चिल्या बिल्यानं घेऊन जायचं आणि बुद्ध जयंती तिकडून आल्यानंतर मग बुद्ध जयंतीचा कार्यक्रम 1-2 दिवस नाही, 7-7 दिवस करा. एक पूर्ण सप्ताह, 2 दिवस शुद्ध पिटकावर चर्चा, 2 दिवस विजय पिटकावर चर्चा, 2 दिवस अभिधम्म पिटकावर चर्चा, एक धम्मस्कंदांचा अर्थ सम्मा संबुद्ध, सम्यक संबुद्ध झाले आपण म्हणतो. ते भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ 3ही कालखंडातली परिपूर्ण जाणकारी असते. सबमन्यू असं एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान तथागतांना असत नाही. संपूर्ण ज्ञानी असतात. सम्मा संबुद्ध असत. सम्यक शब्द सम्मा दृष्टी, सम्मा संबुद्ध. सम्यक दृष्टी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी होत नाही. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी होत नाही. सम्यक दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी होत नाही. सम्यक दृष्टी म्हणजे काय? सम्मा हा शब्द कसा अवतर कसा येतो याचं हे समज. धम्म पटिसंविद्या, आत्म पटिसंविद्या, निवृत्ती पटिसंविद्या, पटिभान पटिसंविद्या, या पटिसंविद्या न्यायाच्या आधारावर भगवंतांनी हा शब्दम्म परिपूर्ण परिशुद्ध कथन केलेला आहे. शिलाची शुद्धी, शिलाची परिशुद्धी, शिलाची विशुद्धी, समाधी, समाधीची शुद्धी, समाधीची परिशुद्धी आणि समाधीची विशुद्धी, प्रज्ञेची शुद्धी, प्रज्ञेची परिशुद्धी आणि प्रज्ञेची विशुद्धी. ही शुद्धीची प्रक्रिया परिपूर्ण होणं म्हणजे सम्यकता धारण करणं, याला सम्यक ज्ञान म्हणतात. भगवान बुद्धांनी संबोधी ज्ञानाच्या आधारावर 10,000 चक्रवाल, 10,000 सूर्यमाला पाहिजे. तुम्हाला नाही पाहत आहे, कुठल्याही वैज्ञानिकांना नाही पाहत आहे. 10,000 धम्मचक्र प्रवर्तना सूक्तामध्ये शेवटच्या ओळीमध्ये आहे वर्णन. दस सहस्त्र लोक धातू म्हणजे 10,000 सूर्यमाला, त्यामधले 31 प्रकारची काया धारण करणारे लोक प्राणी असतात आणि सम्यक संबुद्ध. म्हणून ज्याला सम्मा म्हणतो, सभ्य संखारा नित्याती, सभ्य संखारा दुःखाती, सभ्य धम्मा अनत्ताती, यदा पඤ्याय वसती अथून नित्यंगती दुःखे समग्रो विसुद्ध्या. अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनात्म लक्षण या 3ही लक्षणांनी तुकडे तुकडे करून पाहणे या शरीराचे, मनाचे. तेव्हा 1945 पासून आपण 45ला नागासाकी, हिरोशिमावर बांबगोळे पाहिले, युरेनियम धातूचे. सगळी नगरी कशी दोन्ही महानगर कसे खाक झाले, युद्धाची खाक झाले. अणु हे भौतिक जगाचं अंतिम सत्य असं मानावं लागले, सगळे मानू लागले.
1968 पर्यंत ही समज होती. नद्या, नाले, सूर्य, डोंगर, पहाड, समुद्र, सगळे सागर, सजीव निर्जीव सगळे प्राणी, याचं सगळं आपलं बाहेरचं रहस्य भगवंतांनी संबोधी ज्ञानावर, सम्यक ज्ञानावर, सम्यक ज्ञान, अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण, या लक्षणातनं या प्रकृतीचं आपलं बाहेरचं सगळं रहस्य खोलून टाकतात. याला सम्यक ज्ञान म्हणतात. ही सम्यक दृष्टी आहे. अशी ते पिते, खाईते, साहित्य संपजानकारी होती. चालताना, बसताना, उठताना, निद्रा घेताना ते जागरूकता असो, सतोम संपजानो, याला सम्यक म्हणतात. परिपूर्णता आणि परिशुद्धता ही सम्मा आहे. भगवंताचा सत्तमा परिपूर्ण परिशुद्ध म्हणतो ना, ही परिपूर्णता आणि परिशुद्धता ज्यामध्ये संग्रह साठवलेला असतो त्याला सम्यक ज्ञान म्हणतो. वेदनांचा उदय वे जाणत 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 कायावाच्या मनाने कर्म करणं म्हणजे सम्मादृष्टी हो. दुःख यानंद दुःख समुदय यानंद दुःख निरोध यानंद दुःख निरोध गामिनी पटिपदा यानंती इति उच्यते इति भिक्खवे सम्मादृष्टी. या दुःख दुःख समुदय दुःख निरोध दुःख निरोध गामिनी पटिपदा या विषयीचं ज्ञान आकलन करत करत चालणं म्हणजे वेदना पश्चया पඤ्या, वेदनांचा आदित्य बोध, दुःख बोध, अनंत बोध करत करत काया वाच्या मनाने कर्म करणं, नेहमीच सम्मादृष्टी सोबत घेऊन चालणं याला म्हणतात. हे साधं सोपं काम नाही. यासाठी तुम्हाला शमन भावनेच्या या 40 कम्मठठाणाचा योग्य अभ्यास करावा लागेल. विपश्यना कम्मठठाणाचा अभ्यास करावा लागेल. विपश्यनेचा अभ्यास तुम्ही कोणी कोणी केला हा तुमचं करून बघा. विपश्यनेचे काही शिबिर कोणी कोणी केले? अरे अरे हे सगळे मेळघाटातले आहेत. आता बोंडा बोर खाता ती बोर कुठाची अवस्था आहे तुमची. हे तुम्हाला या कम्मठठाणाचा अभ्यास करावा लागेल, खरंच करावं लागेल. नाहीतर हे सर्वसाधारण ज्ञान नाही. बाबासाहेबांना तरी म्हणून म्हणतो तो, बाबासाहेबांनी सगळ्यात मोठं कठीण काम तुमच्या आमच्या उरावर दिलंय, सारं जगत धम्ममय बुद्धमय करण्यासाठी. हे काम खरंच बाबासाहेबांची लेकरं करू शकतील काय म्हणून मी या बनतेंना विचारलंय. बनते खरंच बाबासाहेबांची लेकरं, बाबासाहेबांचे दिलेलं काम आहे सारं जग बुद्धमय धर्ममय करण्याचं, बाबासाहेबांची लेकरं सांभाळू शकतील काय? हो म्हणाले. बघा माझीच तर 2-4 इंच छाती फुगून गेली. काय करू? खरं आहे ते. तुमची पोरं कशी, पोरपोरी कशा घरात इंजिनियर म्हणून आता राखून ठेवताय की नाही? एका हातात बुद्ध आणि धम्म आणि दुसऱ्या हातात दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे ग्रंथ घेऊन तुमच्या घरात तुमच्या पोरांना नाही ठेवायचं, जगात पाठवायचा. जिथे जिथे जाऊ तिथे तिथे हा धम्माचा रस संपूर्ण सारं जगत बुद्धमय धर्ममय करण्याचं बळ आपल्या अंगी आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी 4 प्रतिज्ञा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या शेवटच्या पृष्ठावर दिल्या. आठवतात? पाठांतर करून जायचं, संध्याकाळी पाठांतर करून घ्या. ही जीवसृष्टी आहे असीम, सीमा नाहीये. सजीव निर्जीव मनुष्य वा मनुष्यतर प्राणी असेल. आणि प्रतिज्ञा आपण करूया ही जीवसृष्टी आहे असीम, आणि प्रतिज्ञा आपण करूया ते साऱ्या प्राणी मात्रांना भवसागर पार नेण्याचे. सगळे दुःखी आहेत. या सगळ्या प्राण्यांना दुःखातून सुटका करून घेण्यासाठी त्यांना सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष योग्यपणे समजावून सांगण्याचं बळ आपल्यामध्ये नसेल तर कसं सहाय्यभूत होईल? कसं हो सहाय्यभूत? दुसरी प्रतिज्ञा आपणामध्ये असंख्य दोष आहेत. कामतृष्णा 500, भवतृष्णा 500, विभवतृष्णा 500 असंख्य दोष आहेत. आणि प्रतिज्ञा आपण करूया एक एक दोष परिपूर्ण नष्ट करू. कसं शुद्ध होणार? भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष योग्यपणे आपल्याला समजावून सांगताच आला नाही तर आपल्यातले दोषच आपल्याला काढता आले नाही, योग्यपणे कम्मठठाणाचा अभ्यास करताच आला नाही, विपश्यना कम्मठठाणाचा आपल्यालाच अभ्यास करता आला नाही, ते दोष कसे निघणार आहेत? नाही. तिसरी प्रतिज्ञा अनंत सत्य आहे आणि प्रतिज्ञा आपण करूया एकेका सत्याची जाण करून संपूर्ण सत्य आकलन करण्याची. 1968 पर्यंत असा समज होता परत अणु हे भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. 1968 ला अल्बर्ट लुईस या तत्ववेत्याने या अणुची फोड करून टाकली. न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. परमाणु हे या जगाचं अंतिम सत्य आहे. सारं जग स्वीकारत आहे, मी नाही स्वीकारत. भगवंत काय म्हणतात? अठ्ठकला परमाणु हे अणुचा 36वा भाग आहे.
असे अनेक तत्वज्ञ येतील, त्या परमाणूची फोड करतील. अर्थकलापा भगवान बुद्धांनी या प्रकृतीचा अंतिम रहस्य सोडवणूक करताना अर्थकलाप हा शब्द प्रयोग योजलेला आहे. अर्थकलाप म्हणजे काय? अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातू आणि त्यांचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण म्हणजे अर्थकलाप होय. अर्थकलाप हे या प्रकृतीचं भौतिक जगाचं अंतिम सत्य होय. हे समजायला तुम्हाला किती घाटचं पाहिजे आपल्याला. साधी सोपी गोष्ट नाही आहे. धम्म एवढा सोपा नाही आहे. हे लोकीय सत्य म्हणजे परमाणू आपण म्हणतोय समजण्यासाठी, पण हे अर्थकलाप आहे. हे अंतिम सत्य आहे भौतिक जगाचं. आणि लोकोत्तर सत्य निब्बाणं परमं सुखं, जे उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही, या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठीची ही प्रतिज्ञा. चौथी, भगवंतांचा मार्ग अतुलनीय आहे. अतुलनीय, तुलना करता येत नाही. अपमान बुद्धो, प्रमाण नाही, मोजपट्टी नाही, वजन नाही मोजण्यासाठी. भगवंताचा एक मार्गाचं एक अंग योग्यपणे आपल्याला आकलन करता आलं, चालता आलं योग्यपणे, तरच आपल्याला संपूर्णपणे आकलन करण्याची या 4ही गोष्टींचं ज्ञान आपल्याला जोपर्यंत परिपूर्ण आपल्याला साकार करता येणार नाही, तोपर्यंत एक इंच देखील धम्म चळवळ पुढे जाणार नाही. धम्माचा प्रचार आणि प्रसार होणार नाही. म्हणून या शेवटच्या प्रतिज्ञा आहेत ना, शेवटच्या पृष्ठावरच्या त्या पाठांतर करून राहायच्या. रोज आपल्याला जाणीव झाली पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्यावर कोणती जबाबदारी दिली आहे, कशी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे भगवंतांचा मार्ग अशा रीतीने शोधणे लोकांकडे जाऊन योग्यपणे हा मार्गस्थ संपूर्ण शोधण्याची प्रक्रिया. वेगवेगळ्या देशात जाऊन आलो, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या भिक्षूंच्या भेटीगाठी घेऊन आलो. खूप विभिन्नता आहे. त्यामुळे यावर्षी 2025ला आणि 26ला संपूर्ण भारतभरामध्ये 18 देशातला स्थविरवादी भिक्षू संघ एकत्र येणार आहोत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी फिरणार आहोत. वेगवेगळ्या लेण्या आहेत, त्या ठिकाणी भेटी देणार आहोत. जवळपास 18 देशाचा भिक्षू संघ आणि धम्म धारण करण्यामधल्या ज्या 40 कम्मठाणाच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये जी विभिन्नता दिसते, विपश्यना कम्मठाणाचा अभ्यास करण्यामधल्या ज्या विभिन्नता दिसतात, त्या एक समान यायला हव्यात. यासाठी म्हणून प्रयत्न करण्यासाठी 7व्या संगायनाची गरज आहे. मी म्यानमारला मागच्याच वर्षी जाऊन आलो. तिकीटगृहामध्ये हे 84,000 धम्मस्कंद चालून आलो, पाहून आलो. दिवसभर नुसतं टक 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 बघत होतो. हे धम्मलिपीमध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये लिहून आहे. त्यामुळे एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आहे. तो परिपूर्णताचा हा साठा कसा संग्रह, कशा पद्धतीनं भगवंतांनी 14 प्रकारच्या ज्ञानाच्या आधारावर त्या समजावून सांगितल्या. आपल्याला एकाही ज्ञानाच्या आधारावर नाही समजावून सांगता येत. तर अधिक कमी 4 बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, ही सर्वसाधारण गोष्ट नाहीये. हा उपदेश अर्हत भिक्षूंना, ज्यांनी 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या होत्या, त्यांना हा उपदेश केला. एक भिक्षू एकटा जायचा. हे 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं, कोणत्या स्वभावाची व्यक्ती आहे त्याला तसं ते 100 भावनेचा कम्मठाण द्यायचं. तर खडीक समाधी, उपचार समाधी, अर्पणा समाधी या संबंधीची ही अभ्यास करण्याची प्रक्रिया समजून घ्यायची आणि विपश्यना कम्मठाणाचा अभ्यास करून पाहता लोक शोधापन्न, शकदगामी, अनागामी अर्हत्व प्राप्त करायचे. तेव्हा कुठे असे लोक सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचे. तेव्हा झालं बुद्धमय धर्ममय करण्याचं प्राबल्य हे येणार आहे. आणि हे करण्यासाठी म्हणून 7व्या संगायनाची घंटी यावेळेला मी इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये वाजवणार आहे. ती 7व्या संगायनाची तयारी या देशात करणार आहे. ठिकाण कोणतं निवडू ते निवडू पुढे, पण मात्र सगळ्या महाराष्ट्रावर जास्त जोर देणार आहे. तेव्हा 18 देशातला भिक्षू संघ वर्षावास संपल्यानंतर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ. वेगवेगळ्या देशातले जे ओरिएंटल भिक्षू आहेत, जे प्रचलन जे त्या देशातली भूमिका वठवणारे, बुद्धांच्या वाणीवर कमान ठेवणारे लोक आहेत, असेच लोक अर्धा 40 मिनिटं बोलतील. त्यामुळं अशा ठिकठिकाणी जिल्ह्याच्या परिषदा होतील. 2025ला 26ला संगायना होतील ठिकठिकाणी आणि 26 नंतर 7व्या संगायनाची तयारी असेल. किती भ्रम आणि भ्रांती आहे. हा सद्धम्म धारण करायचा कसा, यामध्ये खूप विभिन्नता दिसते. त्यामुळे ही विभिन्नता दूर होऊन हे एक नियम, एका सूत्राने चालल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. यासाठी या संगायनाची गरज आहे. तेव्हा पूजनीय स्थविरवादी भिक्षू संघ तो वर्षावासाच्या समाप्तीनंतर हे काम मात्र यावर्षी दीक्षाभूमीपासून सुरू होणार आहे.
नागपूरच्या दीक्षाभूमी पासून 18 देशातला भिक्षू संघ एकत्र येणार आहे आणि जवळपास ही 18 देशातला भिक्षू संघ पूर्ण भारत भ्रमण करून या 7व्या संगायनाच्या तयारीला लागणार आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या उपासक उपासिकांवर तन मन धन, तुमची मुलं तुमच्या मुली, शिकलेले सवरले लोक, तुम्ही स्वतः रिटायरमेंट झालेले लोक, तुम्ही तर आमच्या बरोबरच असाव्या. काही गाड्या पण राहणार आहेत, ज्यामुळं जे जे रिटायरमेंट झालेले लोक आहेत त्यांनी देखील आमच्या 3 महिन्यानंतर संपूर्ण भारत भ्रमण होईल, महाराष्ट्र भ्रमण होईल. तेव्हा काही लोकांनी तरी निश्चितपणे हा त्याग करावा. काही दिवस या धम्मप्रचारामध्ये आपण भिक्षू संघासोबत राहावं असा आग्रह तर आतापासून आम्हाला करणार आहे. आणि जिथे जिथे ज्या ज्या जिल्हा स्तरावर हा मोठ्या मोठ्या सभा होतील, ज्या ज्या ठिकाणी लेणे आहेत त्या ठिकाणी भिक्षू संघ मुक्काम करेल. ज्या ज्या ठिकाणी लेणे आहेत, महाराष्ट्रातच जास्त लेणे असल्यामुळे महाराष्ट्रात जास्त भर पडणार आहे. त्यामुळं आपले असलेले जास्तीत जास्त रिटायरमेंट झालेले लोक देखील त्या त्या विभागातले त्यांनी खूप सहकार्य करण्याची गरज आहे. ज्या आधारावर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्तमचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्या 4 गोष्टीचे बंधनं जी लागलेली आहेत त्याची सुटका कशी करावी या संगायनातून या सगळ्या प्रक्रिया सोडवणार आहोत. जेवढ्या वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचा प्रचार प्रसार करतायत म्हणतायत, पण या प्रोसेस मधनं जात नाही. विभिन्नता आहे अभ्यासामध्ये, हे मी पाहून आलो, अनुभवून आलो. त्यामुळे या सगळ्यात विभिन्नता या दूर व्हाव्या, एक समान मार्ग हा यश निवडावा. यातूनच या संगायनातून सगळ्या प्रकारच्या भ्रम आणि भ्रांती त्यांची सुटका होईल, सोडवणूक होईल आणि हा संबंध इतिहास नव्यानं पुन्हा निघला जाईल. आणि या 7व्या संगायनानंतर साऱ्या जगत बुद्धमय धम्ममय करणारी ही बाबासाहेबांची लेकरं सरसावतील, पुढे येतील. आता भेटलो तर भेटलो, मला नाही माहिती. माझ्याकडे म्हणते म्हणा 20 वर्षानंतर एक अरब भिक्षू माझ्यापर्यंत येणार आहे, माझ्याकडे येणार आहे, खूप फिरणार आहे, ते एकेका दिवशी 4-4 देशात जाणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे आता एवढा तरी वेळ दिला, माहिती नाही पुढे केव्हा वेळ देणं होतं ते. नुसते विमानानं मिळणार नाही. माझ्याकडे पैसा आहे का? पैसा नाहीये, पैसा नाहीये, पण म्हणते चालताय का? माझे तिकीट आता माझ्या हातात देतात, मी काय करू? भरकर उडून जातो. मलाच माहिती आहे आता मी कुठे चाललोय. त्यामुळं पुढे एवढी घाई असणार आहे या संपूर्ण प्रक्रियेत. महाराष्ट्राचा जो भिक्षू मध्ये मध्ये झालं, काही वानावानी झालं, ते काही लोक आमचे भिक्षू लोक गेले तिकडे राम मंदिरात. त्यामुळे लोक माझ्यावर किती बोलतात, किती फोन करतात. राहुल म्हणते हे आमचे ते राहुल मोदीजी गेले होते, काय भिक्षू मुंबईचे गेले होते, हे राम मंदिर लोकांनी खूप किती टीका केल्या. काही असतात, जाऊ द्या त्यांचं काय. त्यामुळं तर थोडस बाजूला टाकून द्यायचं त्यांना, जाऊ दे तुम्ही. आजही ही छाप आहे ना भिक्षू संघाची, ही भिक्षू संघाची छाप अजूनही हे खरं आहे की राम मंदिरासाठी माती भीती मोदक घ्यायची देणारे भिक्षू महासचिव म्हणून आहेत, लक्षात ठेवा. हे बरं नाही आहे. याची कमीत कमी उलाढाली आहे तर सुधार होईल यामध्ये. आणि पुन्हा महाराष्ट्र हा संपूर्ण भिक्षू संघ हा उपासक उपासिका संघांना घेऊन बाबासाहेबांचं हे संपूर्ण सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची ही बाबासाहेबांची प्रेरणा या पूर्ण ही सबल होऊ द्या. आणि येणारा हा कालखंड हा केवळ युगाचाच कालखंड असणार आहे. हे आंबेडकर युग आहे. सुनामी सारख्या लाटा येतील. तुम्ही 20 वर्ष मरू नका. 7 किंवा 8 जुलै पासून पुन्हा भीमा गोरेगाव पासून पंढरपूरला जाणार आहोत. कशासाठी? विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी नाही आहे. हे बुद्ध काय ते सिद्ध करण्यासाठी. 84,000 बुद्ध विहार गेले कुठे? बाबासाहेब मी सिद्ध करून दाखवेन हे सिद्ध करण्यासाठी चाललोय. 3ऱ्या महासंगायनानंतर अशोकारामामध्ये काय लिहिलं आहे तिथे दंभलिपीमध्ये? त्या 3ऱ्या संगायनानंतर मोगली पुत्र तिष्य यांनी सम्राट अशोकाद्वारे महाधम्मरक्षित यास यवन भिक्षूंची निश्चिती केली. महारठ्ठामध्ये पाठवला असा उल्लेख आहे दगडावर, शिलालेखावर. ज्या भिक्षूचं नाव महाधम्मरक्षित महारठ्ठात पाठवून चंद्रभागा नदीच्या काठावर महाविहार झालं. उभारणीपासून बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापन होईपर्यंत महाधम्मरक्षित यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला. पौंडरिक हे नाव महाधम्मरक्षितनं सुचवलं त्या नगराला.
पुढे ते पंढरपूर झालं. मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी. निवृत्तीनाथ ज्ञानोबा रायाचे वडील मग त्यांनी लिहिलंय सकल संत गाथामध्ये, वाचा महाराष्ट्र शासनाच्या प्रकाशनात. मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाची. मी सांगायला गेलो का त्यांना? सगळ्या साधू संतांनी वर्णन केलंय पंढरपूरचा. हा विठ्ठल पांडुरंग सुंदरी कमळाचं पांढरं फूल ज्या स्थित आहे. जो तोप आहे ना, तोप अनुपिटकाचा महावंश हा ग्रंथ आहे, पृष्ठ नंबर 183. त्यामध्ये पहा, हा टोप आहे ना, हा टोप महाधम्मरक्षित यांनी ग्रीक मधून आणलेला टोप आहे असा उल्लेख महाधम्मरक्षित यांनी कथन केलेले हे लिखाण महावंश या अनुपिटकामध्ये लिहिलेल्या नोंद आहे. त्यामुळं गरुड खांब म्हणतात ना, त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला हे लिहिले आहे. मी जे कथन सांगतोय त्यांनी किचड काचड हे सगळे अक्षर ते धम्मलिपीतले कोरडून चांदीचं पत्र झाकलेलं आहे बडव्यांनी. यावर्षी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई हायकोर्टात केस टाकली की आमचा मागणी असली की नाही, त्याच्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात केस टाकली, बडव्यांच्या पंढरपूरचं मंदिर बडव्यांच्या हातात द्यावं, कारण आमचं हिंदूंचं आहे समोर. वारकरी मात्र, मी वारकऱ्यांना सांगितलं, कारण वारकरी मला बोलवतात आता. वारकऱ्यांनी केस पुन्हा टाकली, ते वारकऱ्यांच्याच हातात आलं पाहिजे. हे वारकरी कोण होते काय माहिती? बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ गेले. आमचा शेवटचा राजा बृहद्रथ त्याची कप्तानी हत्या केली. पुष्यमित्र शोधानी एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. भिक्षू लोक पहाडांचा गुफा कंदरांचा आश्रय घेऊ लागले. दाढी डोक्यांचे केस वाढवू लागले. हे ते सगळे नाथपंथी, नवनाथ लोक, वारकरी लोक, मानुबापंथी लोक, लिंगायतपंथी लोक हे सगळे भिक्षू होते. हे बाबासाहेबांना ओळखता आलं 1 जानेवारी 1927. आमचा पराभवाचा इतिहास आहे. ते कुणबी, तेली, कोळी, माई, लोहार, सुतार सगळं ब्राह्मणेतर समाज, आदिवासी विमुक्त, भटका विमुक्त समाज, मुस्लिम असो की ख्रिश्चन धर्मांतरित झाले, देशात बाहेरच्या देशातून नाही आले, आपले नागवंशी लोक होते. म्हणून गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. गुलामांना त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या. महाराजांची मन टटोलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 नाशिक जिल्ह्यामध्ये येवलेला मोठी परिषद बोलवली. चुकून जन्म घेणे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. तब्बल 20 वर्षानंतर त्यांनी त्यांची भीमप्रतिज्ञा पूर्ण केली नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956. ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली तो धम्मविजय दिवस, विजयादशमीचा दिवस. शेंडीवाल्यांनी दशहरा विकृत नाव दिलं. 10 तोंडाचा रावण पहिल्यांदा 1930 साली पहिल्यांदा आरएसएसवाल्यांनी जाळला रेशमबागाच्या मैदानात. पहिल्यांदा रावण दहनाची पद्धती आरएसएसवाल्यांनी सुरू केली. दशहरा विजयादशमीला ना त्यांनी दशहरा 10वा राजा हरला. हा 10वा राजा कोण? हा बृहद्रथ. अशा रीतीने याचं विकृतीकरण करून 10 तोंडाचा रावण म्हणून लंकेचा. मी लंकेला गेलो, सारी लंका धुंडाळून आलो. रावणाचा आतापता नाही. कुणी त्या दगडावर राम लिहायला गेलं नाही, दगड काय तरंगला नाही. जेव्हापासून ती पृथ्वी थंडी झाली, आता तर मोटरसायकल जाता येतं लंकेला. आम्हाला सांगितलं तर रावण लंकेचा. हे सगळ्या शेंडेवाल्यांनी हा 10वा राजा म्हणजे सम्राट बृहद्रथ, सम्राट अशोकाचा पळणा तू. हे 10 राजे धम्मराजे हे राक्षस समजले जातात. या सम्राट अशोकाने एवढे मोठे 84,000 महास तू पुणे केले, गेले कुठे? बाबासाहेब म्हणून म्हणत मी सिद्ध करून दाखवेल की पंढरपूरचं मंदिर विहारच आहे. 84,000 विहार गेले कुठे? त्यामुळे 84,000 विहारांचा प्रश्न बाबासाहेबांनी उत्पन्न केला. तुम्ही 20 वर्ष भरू नका. म्हणजे 20 वर्षानंतर पंढरपूरचा वारकऱ्यांचा धर्मांतराचा सोहळा प्रतिक्रांती झाल्यावर या बामणांनी काय केलं? वारकऱ्यांच्या घशात रामकृष्ण ह टाकून टाकलंय. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हणून हा सगळा जथ्था पंढरपूरला कठीण चिवरासाठी आपल्या आपल्या गावांमध्ये, नगरांमध्ये 3 महिने 4 महिन्याच्या वर्षावासाठी भिक्षूंना आणत असत. म्हणून त्या आषाढी एकादशीला जात. आणि पुन्हा कार्तिक पौर्णिमेला नेऊन देत कठीण चिवरदानाचा कार्यक्रम असत. कार्तिक पौर्णिमेला हे पंढरपूर ज्याची काय युगे 28 विटेवर बघा. हा 28वा बुद्ध म्हणून संत तुकोबारायांनी वर्णन केलं. साधू संता बुद्ध जात म्हणून सांगतायत. हे गरुड खांब म्हणतो ना, घासून घासून जातात लोक. त्या गरुड खांबावर काय लिहिलंय माहितीये? बाहुं सहस्रंगवी निमित्तं सायुधंतं गिरिने कलंगुडीचं घोड ससेन महाराज. ही गाथा लिहिलेली आहे ती. आम्ही सिद्ध करण्यासाठी चाललोय.
पूजा करण्यासाठी नाही. पुढे म्हणून हा 20 वर्षानंतर जो वारकऱ्यांच्या धर्मांतराचा सोहळा, मरायचं नाही माय लवकर, चष्मा घालते पुन्हा, मरायचं ना 20 वर्ष, म्हणजे धर्मांतराचा सोहळा वारकऱ्यांचा पंढरपूरला पाहायला मिळेल. आता चालायचं 7-8 तारखेला पदयात्रा निघणार आहे भीमा कोरेगावचे पंढरपूर. हा वारकरी समाज आमचं ऐकतोय, आमचं दुसरंच राहतं ना. आमचं काय तर विठ्ठल विठ्ठल असं थोडं म्हणतात. हा विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे, हा बुद्धच आहे. ठितो वाठितो मी इति पजानाति, पाली शब्द आहे, संस्कृत शब्द नाहीये, समजलं. त्यामुळे हे वैभव आहे. आम्हाला सांगितलं जातं सगळ्या भाषेची जननी म्हणजे संस्कृत आहे. खोटं नाटक आहे ते सगळं. सगळ्या भाषेची जननी पाली आहे, पाली. एकाच बुद्धांची गोष्ट नाहीये. बाबासाहेब जेव्हा बुद्ध बनतील ना, भूतकाळातले जेवढे जेवढे सगळे सम्यक संबुद्ध होऊन गेले, त्या सगळ्या सम्यक संबुद्धांनी आपली धम्मदेशना पाली भाषेतच दिली. लोकभाषा असते बुद्धांच्या कालखंडामध्ये. बाबासाहेब जेव्हा बुद्ध बनतील, बाबासाहेब हे आपली देशना पाली भाषेमध्ये प्रसवतील. सगळे बुद्धा समसमा, हे लक्षात घ्या. या बुद्ध जयंतीच्या पर्वावर, बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बुद्धाचं आशीर्वचन घेण्यासाठी, बुद्ध दिसले काय तुम्हाला? आता नाही. यो मग पश्यति सो धम्मं पश्यति, यो धम्मं पश्यति सो मग पश्यति. जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तर ते गेले कुठे? मेले ना. त्यांचं शरीर आहे की नाही आता? ते कुठे आहेत काय पता लागला? अभ्या कथा धम्मा कुशला धम्मा कुशला धम्मा अभ्या कथा धम्मा. कुशल धर्म असतात, कुशल धर्म असतात, अव्याकृत असतात, जे कथन करण्यालायक नसतात. ते कथन करूनही लाभ होत नसतो. भगवान बुद्धांचा या सद्धम्माचा कार्यकाळ 5000 वर्ष, 2500 वर्ष संपले. त्यातले हे 67 वर्ष गेले, 4 वाढले. आमची वेळ झाली. रात्रभर प्रवास करून उद्या पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन आहे. तेव्हा जे जे बुद्ध होतील ते पाली भाषेतच आपलं प्रवचन सांगतील. पाली भाषा ही बुद्धांची भाषा आहे. पालेती ही पाली. त्यामुळं त्या पाली मी अहं विहारं गच्छामि, मी विहाराला चालले. मह्यं विहारं गच्छाम, आम्ही विहाराला चाललो. मी विहारात जात आहे, मी विहारात जात आहे. अहं विहारं गच्छम अम्मी, वर्तमान. ते एक एक शब्द आपल्याला शिकावा लागेल. विहारामध्ये आपल्याला पाली भाषा समजणारे अनेक प्रोफेसर माझ्या संपर्कात आहेत. त्या त्या विभागातल्या प्रोफेसरांना सांगून त्या त्या विहारात पाली भाषेचे वर्ग तुम्हाला घ्यावे लागतील. हळूहळू आता या ऑनलाईन पाली भाषेचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. तेव्हा आपण सगळ्या आपल्या मुला मुलींना, तुम्ही देखील म्हातारे झाले तरी हरकत नाही, मन नाही म्हातारा होत, म्हणून पाली भाषेत आहे. हे बुद्धांची भाषा आहे. म्हणून या बुद्धवाणीचं हे मोठं वैभव आहे. एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आहे, परिशुद्ध आहे. या धम्माच्या आश्रयानं सारं जगत नहीं वेरेन वेरानी समंती ध कुदाचनं अवेरेने संमंती एस धम्मो सनातन. वैर्याशी वैरत्व करून वैर संपत नसतं, मैत्री करूनच शत्रूंवर मात केली जाते, विजय मिळवला जातो. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे. म्हणून याला सनातन धर्म म्हणतात. पण शेतीवाले नंबर 1 चे चोर सनातन घेऊन उचललाय बाबा. हा पाली शब्द आहे. निसर्गाच्या न बदलणाऱ्या नियमाला सनातन. वैर्यांशी वैरत्व करून वैर संपत नसतं, मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते, विजय मिळवला जातो. म्हणून बाबासाहेबांनी बामणाची बायको करून फसले, बामणीन बायको करून फसले असं तुम्हा आम्हाला वाटत असतं. मलाही तसंच तुमच्यासारखं वाटत होतं. पण माझी चूक मात्र मी दुरुस्त केली. तुम्ही तुमची चूक अजून काही दुरुस्त केली दिसत नाही.
मी ब्राह्मण व्यक्ती विरुद्ध नाही, ब्राह्मणत्वाविरुद्ध आहे. जरांगे पाटील, केवळ आरक्षणाने आपली मुक्ती होणार नाही. तुम्ही इतिहास शोधा, आता धर्मांतराची घोषणा करा. अरे 10% आरक्षण एकमताने सगळ्या विपक्षांनी एक बसला, पण ती 102 ची घटना दुरुस्ती झाली, ती सुधारल्याशिवाय तुमचं हे व्हाईल काय? सुप्रीम कोर्ट मान्य तरी करेल का? तुम्ही आता धर्मांतराची घोषणा करा जरांगे पाटील. दुसऱ्या दिवशी सरकारला 4 आता जूनला हगवण लागते, हगवण. बाबासाहेबांना समजणं एवढं साधी सोपी गोष्ट नाहीये. बोधिसत्वाचे महापुरुष चित्त म्हणून काढतो. गांधीला मजबूर नाही, सगळ्या जगालाच मजबूर करून टाकलंय बाबासाहेबांनी. सगळ्या जगाला बोधिसत्वाचे महापुरुष चित्त होतं. म्हणून लाटा उसळणार सर्व जगामध्ये. या सुनामीच्या जसा लाटा उसळतात तशा लाटा उसळणार आहेत धर्मांतराच्या सगळ्या जगात. आणि म्हणून एका एक दिवशी 4 देशात जाणार आहे, विमानानं प्रवास होणार आहे. त्यामुळं आपले तुम्ही पासपोर्ट काढून टाका वेगवेगळ्या देशात. हे आमच्या ऑस्ट्रेलियातले तेव्हा ते आहेत ना, तिथे बसून दिसतात पाहिजे तिथे. आता ते तर ख्रिश्चन धर्मातले, पण पुढे संपर्कात आले तिथे धर्मांतराला ऑस्ट्रेलिया सोहळा होईल ना, तर तुम्ही तुमचे पासपोर्ट तयार ठेवा. म्हणजे तुम्हाला तिथल्या धर्मांतराच्या सोहळ्यात तुम्हाला सहभागी होता येईल. ठीक आहे, 4 वाजून गेले घरीतले. आमचा पुन्हा रात्रभराचा प्रवास करून पुन्हा उद्या तिकडे जायचं आहे. आपण याच ठिकाणी गोड समजून पुढे ज्या धम्म परिषदांमध्ये हा धम्म योग्यपणे कथन करता यावा, यासाठी सबलता निर्माण करता यावी, म्हणून योग्यपणे धम्मस्कंदाची जाणीव करून घेतली पाहिजे. हे प्रशिक्षण आत्मसात करणं आलं पाहिजे. पुढे जर हे शिबिर 2-3 दिवसाचं किमान कार्यशाळा बोलवायची, कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या गावातल्या, वेगवेगळ्या नगरातल्या, जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या पातळीवर वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवायची. कार्यकर्त्यांची बैठक, उपासक उपासिकांची बैठक, जेणेकरून त्यांना प्रशिक्षण देता येईल, एक धम्मस्कंद योग्यपणे समजावून सांगता येईल अशी तुमची व्यवस्था करा. पुढे अशी सभा भरवण्यापेक्षा त्या गावातले दोन कार्यकर्ते, एक महिला, एक पुरुष, 2 महिला 2 पुरुष, असं म्हणून असे प्रतिनिधी त्यांची 2-4 दिवस 5 तरी दिवस कार्यशाळा, त्या कार्यशाळेमध्ये एक वस्तुस्कंद योग्यपणे समजावून सांगून जास्त हे प्रशिक्षण आपल्याला त्या कार्यशाळेत हा धर्म कथन करता येऊ शकतो. त्या आधारावर हे संपूर्ण धर्माचे चळवळ, त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार आपण यातून सुरू करूया. याच ठिकाणी मी थांबतो. बुद्ध धर्म संघाच्या प्रभावानं आपल्याला सारं जगत बुद्धमय धर्ममय करण्याचे प्रबल आपली ही संपूर्ण प्रेरणा येऊ. खूप मंगल भवतु ते जय मंगल
भवतु ते जय मंगलम। नास्ति शरणं मह्यं शम्भुमि शरणं वरं तेन सत्यवचेन भवतु ते जय मंगलम। एक शरण जाति एक शरण जाति इस शरण जाति शरण नहीं हो इस सत्य वचन के तेज से इस सत्य वचन के तेज से इस सत्य वचन के तेज से धर्म प्रकाशित हो। धर्म प्रतिष्ठित हो। धर्म प्रसारित हो। सबे गुरु चित्त संकल्पा चंद्रो पन्नरसो मणि ज्योति रसो भाया रूप संपत्ति सर्व संपत्ति में तथो निपाण संपत्ति लेनाते सभी सुखी मंगल। असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय। सुनो सुनो सिद्धांत कथा सत्य कथा।